एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत किरण भाऊ कावरे यांच्या शेतामध्ये। अमावस्या स्पेशल जे अमावस्या आहे, आता अमावस्यामध्ये स्पेशलमध्ये आपण काय फवारणी केली पाहिजे दशपर्णी अर्कासोबत, त्यासाठी आपण आज लसूण मिरचीचा काढा तयार करणार आहोत। म्हणजे अमावस्यामध्ये जे अळीचा प्रादुर्भाव वाढते, त्या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण हे लसूण मिरचीचा काढा तयार करत आहोत। आणि सोयाबीन पिकावर, कपाशी पिकावर याचा स्प्रे घेतला जाईल। तर जसं की आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा इतर माहितीमध्ये पाहिलं असेल की लमित अर्क आपल्याला सांगितला जाते, पण लमित अर्क आपण जैविक शेतीमध्ये शक्यतोवर वापरत नाही। तर यामधून आपण तंबाखू कट केलेला आहे आणि लसूण मिरचीचे घेतलेलं आहे। आणि यासोबत आता आपण 7 किलो दोन्ही मिळून घेतलेलं आहे आपण लसूण मिरची, आणि 20 लिटर पाणी आहे। तर या पाण्यामध्ये आपण उकडणार आहोत। हे उकडत असताना आपल्याजवळ जर गोमित्र असेल तर आपण गोमित्रामध्ये तयार करू शकतो, नसेल तर पाणी आणि गोमित्र एकत्र करून करू शकतो किंवा पाण्यातच तयार करू शकतो। तर आता आपण पाणी गरम केलेलं आहे। या पद्धतीने आता आपण पाणी गरम केलेलं आहे। आता त्यामध्ये आपण एक एक आपण टाकणार आहोत। आता या प्रकारे आपण असं टाकलेलं आहे आणि याला झाकून, पाणी गरम असल्यामुळे आता याला काही असं उकड्या येण्याची काही आवश्यकता नाही आहे। हे तयार करत असताना आपण जर पेस्ट आपण त्यामध्ये टाकतो आणि पाणी तेव्हाच बनवायला ठेवतो, तर 4 उकड्या कमीत कमी याच्या आलेल्या पाहिजे। आणि 4 उकड्यानंतर आपण याला थंड करायला ठेवतो। आता हे पाणी पूर्णपणे असं उकड्या आलेलं आहे, त्यामुळे आपण आता खाली उतरून याला थंड करायला ठेवून तर आता हे आपण आणखीन याच्यात 1 ते 2 लिटर पाणी आटून देणार आहोत। आणि आटल्यानंतर आपण 24 तासासाठी थंड करायला ठेवणार आहोत। थंड झाल्यावर वस्त्र गाढ करून एका बॅरेलमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि भरून ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण दशपर्णी अर्काचा स्प्रे करू, त्यामध्ये 300 मिली दशपर्णी अर्क आणि 150 ते 200 मिली अळीचा प्रादुर्भाव पाहून आपल्याला हे घ्यायचं आहे। आता हे स्प्रे करत असताना आपण अमावस्यामध्ये जे स्प्रे करणार आहोत, आजचीच अमावस्या आहे, तर आजही आपण स्प्रे करू शकतो किंवा 2 दिवसानंतर याचा स्प्रे करू शकतो किंवा अमावस्याच्या 2 दिवस आधी आपण याचा स्प्रे करू शकतो। हा स्प्रे केल्यानं ताबडतोब, जसा आपण एखादा गॅस पॉयझन वापर करतो, शेतकरी जसा रासायनिक शेतीमध्ये गॅस पॉयझनचा वापर करते आणि स्प्रे करत असताना अळी त्याला समोरच अशी पडताना दिसते, तसंच हे मिरची अर्क आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस ताबडतोब अळी मरते। तर मित्रांनो, लसण यामध्ये असल्यामुळे बुरशीनाशकाचंही काम करते, पिकावर बुरशी येणार नाही आणि अळीलाही मारण्याचं काम करते। तर या प्रकारे मित्रांनो आपण स्वस्त आणि चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आपण हे तयार करू शकतो। हे पहा, या पद्धतीचं आता पेस्ट करायला टाकलेलं आपण हे पूर्ण आता उकळलं जाईल आणि उकळल्यानंतर आपण याचा वापर आपल्या शेतीमध्ये करणार आहोत।